स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। आजची सकाळची सुरुवात ही अशी धावपळीचीच झाली। आज सकाळी मी किचनमध्ये आले स्वयंपाक बनवण्यासाठी आणि बघितला गॅसच संपला। असं होतं ना, ज्यावेळेला गडबड असते त्यावेळेस गॅस संपतो। आणि इथे मी तुम्हाला दाखवणार आहे गॅस रेग्युलेटर कसं लावायचं। इथे ना आपलं एक पिन असते, ती अशी थोडीशी ओढायची असते आणि ते मग आपलं झाकण अशा प्रकारे निघून येतं। आणि ज्यावेळेला आपण सिलेंडर घेतो ना, त्यावेळेला ते आपलं पॅकेट असतं ना, ते व्यवस्थित रॅप आहे की नाही ते चेक करूनच घ्यायचं। आणि अशा प्रकारचं एक रेग्युलेटर येतं, हे आपण ह्या गॅस सिलेंडरला लावायचं असतं। आणि त्याच्या वरच्या साईडला अशा प्रकारचे थोडंसं असं हे बघा प्रेस करायचं आणि सोडून द्यायचं। आपण जे जिथं तोंड असते ना सिलेंडरचं तिथं लावून द्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे गॅस सिलेंडरचं रेग्युलेटर लावून द्यायचं आहे। बऱ्याच स्त्रियांना स्वयंपाक तर जमतो, परंतु काही जणांना सिलेंडर कसा लावायचा हे अजूनही माहिती नसतं। यासाठी मी ही सिलेंडर लावायचं शेअर करत आहे। तर पहिला आईला सांगायचे, आमची सासूबाईंना सांगायचे लावून द्या म्हणून, त्यानंतर त्यांनीच मला दाखवले असं करायचं असतं बघ। यासाठी ही सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, यासाठी मी हे तुमच्याशी शेअर करत आहे। आता जो किचन होता त्याच्या खालीच मी गॅस सिलेंडर ठेवत असते। आता तिकडचं खालचं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मी चेक करत होती की सिलेंडर व्यवस्थित बसला का आपल्याला, आणि गॅस स्टार्ट करून बघितला मी आणि व्यवस्थित माझा गॅस सिलेंडर बसला होता। त्यानंतर मी आता तिथले एरिया क्लीन केले होते। आता हे सिलेंडर मला तिथं व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे। मी सिलेंडरसाठी अशा प्रकारचा रॅकचा यूज करते। हे राउंडेड आहेत, इझिली राउंड होतात आणि एकदम इझिली तुम्ही कॅरी करू शकता। अशा प्रकारचा तुम्ही सिलेंडर कॅरियरचा तुम्ही वापर करू शकता। त्यानंतर माझ्याकडे 2 गॅस आहेत, एक संपला की दुसरा हा भरलेलाच असतो अशा प्रकारे। आणि आज सकाळी मी मिसळ केले होते। आज मिसळीचा बेत होता, मी आणि आई आज आम्ही दोघीच होतो। त्यावेळेला अशा प्रकारे छान मिसळ ब्रेड असा आज मिसळीचा बेत केला होता। आणि आज मिस्टर लवकर जाणार होते, त्यासाठी त्यांना वेगळा पहिला नाश्ता बनवून दिला आणि मला आणि आईसाठी असं मिसळ पाव बनवलं। कारण की कालच मी प्रिपरेशन करून ठेवलं होतं, कडधान्य घालून ठेवली होती आणि आईला म्हटले ते करते म्हणून मग आज बनवला। दोघीजण आम्ही छान असं बसून मिसळ ब्रेड TV बघत घेतला। मग त्यानंतर आज काय काय प्लॅनिंग आहे ते विचार करत होते मी। आणि त्यानंतर मी वर आले, सर्व माझी खालची कामं आवरली, वर आले। त्यानंतर इकडं एक असं पेंट करत होते। मी तुम्हाला दाखवलं काल मागच्या व्हिडिओमध्ये की मी एक शूरॅक आणि माझं युटिलिटी एरियाचं क्लीन केले होते, त्याच प्रकारे तोच कलर उरला होता। मग ही समोरची जी मी कपडे धुते ना, तिकडची समोरची भिंत खूपच काळवंटलेली होती। आणि आता पाऊस आला, पाऊस येऊन गेला मध्ये, बघितला का नाही। पावसाळ्यामध्ये काय होते, अशा प्रकारच्या भिंतींना खूप हिरवीगार होतात, म्हणजे जरा कमी असं मॉस जमते। आणि त्यानंतर काय होते, जास्त ऊन पडल्यामुळे ती भिंत खूपच काळी दिसायला लागते। मग मी हा जुगाड केला, त्या भिंतीला छान असा कलर लावून दिला। माझ्याकडे हा कलर होता आणि असाच ठेवला असता तर तो वेस्टच गेला असता। मग मी विचार करत असते अशा प्रकारचा यूज करून आपण छोट्या छोट्या गोष्टी त्याचा वापर करून आपण छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे नीटनेटकी ठेवू शकतो अशा प्रकारे। आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला जमत नाहीत, पण आपल्याला त्या सर्व गोष्टी जमवून घ्याव्या लागतात। कोणाला कोण शिकवत बसत नाही, हे शिक किंवा ते शिक, आपल्याला डोकं लढवून थोड्याफार गोष्टी करायच्या असतात आणि शिकायच्या असतात। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पण असं काहीतरी थोडाफार जुगाड करून तुम्ही पण काहीतरी गोष्टी करत असालच, मला माहिती आहे, त्यातली मी पण एक आहे। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर तुम्ही लाईक करता पण शेअर करत नाही आणि सबस्क्राईबही करत नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ बघता तेवढंच। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले ना, तर माझे व्हिडिओ ना पुढच्या ज्या युजफुल व्यक्ती आहेत त्यांना पण भेटायला मदत होईल। त्यानंतर इथं बघता बघता मी पुरा कलर लावून दिला होता आणि तुम्हाला मी अर्धीच भिंत रंगवलेली दाखवत होते, परंतु ही रंगवण्यासाठी खूप वेळ लागला होता मला।
आणि जर मी खूप असं रंगवत बसले तर तुम्हाला खूप वेळ झाला असता, त्यासाठी मी शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे। अशा प्रकारे छान असं पेंट करून झालेलं आहे। आज अनेक काम होतं, म्हणजे अशी माती, मी जी माती होती ना, हे थोडेफार प्लांट्स आहेत ते रिपोर्टिंग केले होते आणि ती माती अशी गोळा करून ठेवली होती। आता ही मी चांगली वाळत ठेवली एक दिवस आणि आता ह्याच्यामध्ये थोडं फर्टिलायझर वगैरे घालून देणार आहे आणि प्लांट छान प्रकारे रिपोर्टिंग करून घेणार आहे। म्हणजे सर्व प्लांटला फर्टिलायझरची जरूरत होती आणि त्यासाठी मग मी विचार केला की सर्व प्लांट आहेत ते सर्व त्याच्यातली माती काढायची आणि व्यवस्थित रिफिल करायचं, ते व्यवस्थित पॉटमध्ये लावून द्यायचं आणि बाल्कनी ही डीप क्लीन करायची होती। त्यानंतर मी किचनमध्ये आले, पहिला किचन ओटा क्लीन करून घेतला। स्वयंपाक करायचा असेल ना तर त्यावेळेला पहिला मी किचन ओटा क्लीन करत असते आणि आज तूपही बनवायचं होतं, तूप बनवून घेतले आणि तुम्हाला जर अनेक कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेन तूप कसं बनवायचं आणि मला खूप छान जमले आता तूप बनवता। पहिला कसं होत होतं, माझं तूप छान बनत नव्हतं, म्हटल्या दरवेळेला आईच बनवायची। आता मी थोडंफार गोष्टी शिकायला लागले आहे आणि तूप बनवण्यासाठी ना ज्यावेळेला आपण लोणी घेतो ना ते आपण चांगलं पाण्यातनं धुवून नितळून काढायचं, तेव्हाच आपलं तूप खूप छान बनतं। आणि मी हे मिक्सरमध्ये काढत असते किंवा कधी कधी रवीनेही घोटून करत असते। नेक्स्ट टाईम मी जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवेन ना त्यावेळेला तिची डिटेल रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेन की रवा तूप कसं बनवतात, ठीक आहे। हे आता खूप मी ॲक्च्युली ते शूट करायला विसरले, खूप कामं होती त्यामध्ये, आवरावर करता करता ते तेवढं राहून गेलं, परंतु हे तुमच्याशी शेअर करायचं होतं। त्यानंतर हे सर्व तूप मी आता गाळून घेत आहे, असं गाळणीने छान असं गाळून घेते, म्हणजे आपल्याला गरम गरमच ते तूप गाळायचं आहे। ज्यावेळेला आपण गरम गरम तूप गाळतो ना तर त्यावेळेला ते पुरं तूप निथळून येतं असं मला वाटतं आणि जर ते घट्ट झालं तर व्यवस्थित मग ते निथळता येत नाही आणि जो खालीपणा तो जो रवाळ भाग असतो ना तोही उतरायला बघतो, त्यासाठी आपल्याला असं गरमच गाळून घ्यायचं आहे तूप। इथं खूप छान असं इतकं तूप बनलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी थंड झाल्यावर कसं दिसते। त्यामध्ये ना मी ज्यावेळेला तूप करते त्यामुळे थोडीशी हळद आणि थोडीशी लवंग घालून देत असते अशा प्रकारे। आणि असं दुपारचं जेवण झालं होतं, आता सगळी भांडी आवरून काढून मी आता सगळं भांडी घासून घेणार होते आणि अशा प्रकारचा जो आपल्याकडे भात असतो ना गरम गरम आणि आपण जे तूप गाळलेलं जातो त्या भांड्यामध्ये ना थोडं तूप तरी असतंच, मग आपण अशा प्रकारे मिक्स करून तो भात आपण खायचा आहे। तुम्हाला खरं सांगतो एवढा छान लागतो तो भात, हा असा ना आमची आई द्यायची मला, मी माहेरात खायचे असा भात आणि खूप छान लागतो भात, तुम्हीही नक्की ट्राय करा। असं तूप बनलं ना ते वरती जे थोडंफार तूप राहतं त्या भांड्याला, मग त्यामध्ये थोडंसं भात असं हे करायचं आणि खायचं, मस्त लागतं। आता इकडची सर्व कामं आवरली आहेत तर वर जाऊया। मी तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये कोणकोणते झाडं आहेत त्याची मी तुम्हाला डिटेल आणि टूर देणार आहे। आणि आता मार्गशीर्ष येत आहे, दिवाळी झालेली आहे, तेव्हाच मी डीप क्लीन सगळं केलं होतं, आता खूप दिवस झालेला आहे आणि जो एक भाग आता आणि क्लीन करायचा आहे। मार्गशीर्ष आला तर आणि आपली साफसफाई चालू होते, आता मी थोडं थोडं करत आहे, एकटीला सगळं होत नाही आणि त्यासाठी मी थोडं थोडं करत आहे। आज वरचं सगळं क्लीन करून घेतले, डीप क्लीन बाल्कनी केले आणि दाखवते माझी बाल्कनी आज कशी दिसत आहे आणि माझ्याकडे कोणकोणती झाडं आहेत तेही तुमच्याशी शेअर करते। आणि इन फ्युचर मी आणि थोडी पॉट आणि प्लांट्स ॲड करायचे विचार करत आहे। थोडं थोडं मी जर्नी माझी शेअर करेन, तुम्ही बघत राहा आणि स्टे ट्यून राहा। माझी बाल्कनी अशी काहीशी दिसते, मी फुल डीप क्लीन केलेलं आहे आणि आता ती थोडी सुकलेली आहे आणि आता मी इथं बाल्कनीत आलेली आहे। इथं थोडी झाडे आहेत आणि माझ्या त्या गॅलरीत थोडी झाडं आहेत। हे ना मॉसरोज आहे, हे प्लांटचं नाव माहिती नाही, ह्याच्यामध्ये प्लांट्स ॲड करायचे आहेत मला। आणि याच्यामध्ये पण हे गुलाबचं झाड आहे, तिकडं होतं तिकडं शिफ्ट केलं आहे आणि हे डिफोनबेचिया, एवढीशी कांडी लावून दिलेली तिचं एवढं मोठं झाड झालं आहे। आणि हे पण आहे, ही गुलदावरी आहे, गुलदावरी खूप फुललेली, तरी मी ती आता तिकडं शिफ्ट केलेली आहे। हे स्पायडर प्लांट आहे, तुम्ही थोड्याच दिवसात पहिले बघितला होता की स्पायडर प्लांट चं रिपोर्टिंग कसं केलं होते, तुम्ही जाऊन चेकआउट नक्की करा। हे ॲलोवेरा आहे,
ह्याच्यामध्ये मला अनेक थोडे 2 ॲलोवेरा लावायचे, मला खूप अशी भरायची आहे कुंडी ॲलोवेरानी. आणि ह्याच्यामध्ये ना 2 अजवाईन प्लांट आहेत. हे व्हेरिगेटेड अजवाईन आहे आणि हे आपलं नॉर्मल अजवाईन आहे. आणि हा पुदिना आहे. पुदिन्याचे स्टेम लावून दिले होते आणि ह्या छान ग्रो झालेल्या आहेत. आता मी हे काढून घेते कारण की मी आता थोडी बिर्याणी बनवणार आहे, ती तुमच्याशी रेसिपी शेअर करते. ॲक्च्युली पुलाव म्हटला तरी हरकत नाही. एवढा पुदिना मी घेऊन जाते आपल्या बाल्कनीतला पुदिना. आणि हे माझ्याकडे बेटर लीफचं प्लांट आहे. इथं मी छोटंसं मनी प्लांट लावलेलं आहे. यामध्ये प्लांट लावायचं आहे. आणि हे एक आहे परंतु ते खराब झालेलं वाटायला, परंतु याला पण रिकव्हरी आता मला करायची आहे. चला, अशा प्रकारे माझी बाल्कनी दिसते. खाली असून बघावं लागतं. थोडी प्लांट्स लावून दिलेली आहे मी. यामध्ये तुम्हाला मगाशी दाखवले ना ते गुलदावरी इथं लावून दिलेले आहे ते प्लांट्स. आता मला हे ग्रो एवढं तरी ग्रो करायचे आणि त्याचे फ्लावर्स घ्यायचे आहे, त्यासाठी लावले. हे आहेत आपले रजनीगंधा बल्ब्स. मी जे एका बाळडीत लावून दिले होते ते आता ते चांगलं पसरतात ना, त्यासाठी अशा पॉटमध्ये लावून दिले. हे आमरस लिली आहे. हेही आपल्या पॉटमध्ये होतं, ते आता मी मोठ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट केले. जसं जे बल्बचे असतात ना ते छान प्रकारे ग्रो होतात जेवढी आपण त्याला स्पेस देऊ तेवढी. हेही आमरस लिलीचंच आहे. सॉरी, हे रजनीगंधा आहे हे आणि हे आमरस लिली आहे, सॉरी हां. आणि हे आहे आपलं रेन लिलीचे बघा 1 2 3 4. ॲक्च्युली माझ्याकडे 1 पॉटचं मी 4 पॉट केलेली आहे. आणि ह्यामध्ये पण लावून द्यायचं आहे, ठीक आहे. आणि इथं अशी माती भरून ठेवली. आज पुरं डीप क्लीन केलं ना, म्हणजे एक्स्ट्राची माती होती ती ह्याच्यामध्ये असं भरून ठेवलं. हे माझ्याकडे अपराजितचं झाड आहे. ह्याला मला आता छानपैकी शेप द्यायचा आहे, बघूया कसं देतो. आणि यामध्ये ना मी खत तयार केले होते आणि आता ह्याच्यामध्ये ही झाड लावून द्यायचं आहे आपल्याला. माती भरून ठेवलेली आहे मी. आणि हे कोलियसचं प्लांट आहे वेगळ्या छान प्रकारचं. आणि इकडं ना हे मला रिपोर्टिंग करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. हँगिंग प्लांटमध्ये ॲड करायचं आहे. ह्याचं केअर केलं नाही, बघायची हालत काय झाली. आणि हे सिंगोनियम आहे. हे पण खूप उन्हामध्ये ठेवल्यामुळे असं झालं आहे. हे मला तर रिकवर करायचं आहे. ज्यावेळेला व्हिडिओ घालीन त्यावेळेला तुमच्याशी शेअर करेन. इथं एक आहे बघा व्हेरिगेटेडचं. हे मी असे 2 प्लांट लावून दिले होते मरेल म्हणून, परंतु हेही जगलं. आणि हे बघा हे स्नेक प्लांटचंही रिपोर्टिंग करते, सिंगोनियम. आणि हे एक आहे असं. ॲक्च्युली हे तर पुरं गेलंच होतं, परंतु एवढ्याचं एका काय म्हणतात त्याच्या एका असं काय म्हणतात त्याला स्टेम ना आलेला आहे एवढं मोठं. आता एवढं खुललेलं आहे ते झाड माझं. आणि असे माझ्याकडे प्लांट्स आहेत. आणि थोडे प्लांट असे एवढे माझ्याकडे प्लांट्स आहेत. आणि थोडे प्लांट्स आहेत ते मी बाजूच्या जागेमध्येही शिफ्ट केलेले आहेत. आणि परत मला वाटतं की जे चांगले ग्रो होत आहेत, आपण जर त्याला चांगल्या जागेला जादा स्पेस दिलं तर ते चांगलं ग्रो होतील. यासाठी आता मी ते शिफ्ट करते आणि तुम्हाला शेअर करते की तिथंही माझ्या किती प्लांट्स लावलेले आहे. मी थोडे दिवसापूर्वी गुलाबचं आणि परत ब्रह्मकमळ आणि मोगरा आणि परत असे 3-4 प्लांट्स लावून दिले होते. ते खूप छान जगलेले आहेत. आता तिथंच मला ना हळदीचं आणि परत जो आळू असतो ना तो आणि जे थोडे रजनीगंधाचे बल्ब्सही मला तिथं तर लावून द्यायचे आहेत. चला त्याचंही तुम्हाला अपडेट तिथे दाखवते, कोणकोणते बल्ब्स आहेत माझ्याकडे आणि तिथे कुठले लावणार आहे मी. चला दाखवते. इतके प्लांट्स मी आता हे तिकडे शिफ्ट करणार आहे, तुमच्याशी शेअर करते. हे आहे लेमन ग्रास, हळदी, रजनीगंधा आणि परत जे हळदीचे प्लांट्स आहेत ते आणि आळू. अशा प्रकारचे हे एवढे मला प्लांट्स तिथं शिफ्ट करायचे आहेत. त्यानंतर मी बाजारला गेली होती, ते सर्व आवरून त्यानंतर हे शिफ्ट केले. आणि शिफ्ट करीसक मला खूपच वेळ झाला
आणि असं शॉर्टकट दाखवत आहे, दिसायला की नाही माहिती नाही, परंतु मी शिफ्ट केलेले आहेत. खूप वेळ झालेला मला. आणि मी बाजारला गेले त्यावेळेला इतके सारे मला फ्लावर्स दिसले आणि मी ते घेऊन आले. ते वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर मला आज मी तुम्हाला मगाशी सांगितले होते की बिर्याणी बनवणार आहे, पुलाव बनवणार आहे. मी ॲक्च्युली चिकन पुलाव बनवणार होते आणि ते बघू शकता. इथं मी दुपारी तूप काढून ठेवलं होतं, त्याच तुपाचा मी आता इथे वापर करणार आहे. आणि किती छान तूप बनलेलं आहे. आणि आपण असं जेव्हा तूप बनवतो ना, तिचं सुगंध एवढा छान आहे ते सांगतो तुम्हाला. आणि ते रवाळ पण खूप छान बनतं. आणि जेवढं घट्ट होईल तेवढं ते आपलं दाटने घट्ट बनायला सुरुवात होते. त्यानंतर मी आता इथे जिरं घालून देते. आता आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आपल्याला आणि ते पण चांगलं आता त्या तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. आणि आपल्याला कांदा, टोमॅटो आणि मिरची आपल्याला हे ना व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, तोही घालायचा आहे. आपल्याला यामध्ये टोमॅटो थोडा जादा घालायचा आहे आणि तोही आपल्याला तो चांगला असा तेलामध्ये परतून शिजवून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेला तो टोमॅटो शिजतो ना, तो मऊ व्हायला लागतो. तर छान आता आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. इथे ना जो खडे मसाले असतात तो त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर त्या मसाल्यामध्ये आपल्याला म्हणजे त्या कांदा टोमॅटोच्या मऊ झाल्यानंतर आपल्याला तो वाटून घालून द्यायचा आहे. आणि तुम्ही असा पुलाव करून नक्की बघा, खूप छान बनते. त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालून द्यायची आहे, ती आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे. यामध्ये आता आपल्याला जे चिकनचे पीस आहेत ते सर्व आता व्यवस्थित क्लीन करून ते पीस आपल्याला घालून द्यायचे आहेत. आणि तेही आपल्याला आता चांगलं त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत दूध आलं होतं, दूधही कडेला ठेवून देते मी. घरगुती दूध येतं मला आणि आणायला जायला लागत नाही मला. घरीच येऊन दूध देऊन जातात घरगुती असल्यामुळे. आणि त्यामुळे आता ते दूध एकीकडे ठेवलं आणि एकदम मी चांगलं असं मसाला आता परतून घेते. आणि आपल्याला हे आता चांगलं जरा 5 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं आहे. आणि मीठ घातलेलं नाही बरं का, आत्ता आपल्याला मीठ घालायचं आहे. ज्यावेळेला वाफेवर शिजून झाल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. अगोदर मीठ घातल्यानंतर त्याला पाणी सुटायला लागतं, त्यासाठी आपल्याला लास्टला मीठ घालायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला भंगीपूड घालायची आहे, रेड चिली पावडर आपल्याला घालायची आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही रेड चिली पावडर त्यामध्ये ॲड करू शकता, नाहीतर तुम्हाला रेड चिली नसेल तर तुम्ही मिरचीची पेस्टही घालू शकता. ॲक्च्युली मी प्रिफर करेन तुम्हाला रेड चिली पावडरच घाला. आणि हा असा तांदूळ मी भिजत ठेवला होता, हा 1 गिरगाव भात आहे. आता हा मी भात त्यामध्ये घालून देते. हा बासमती राईस आहे जो लांब येतो तो. आणि जर आपण असे वाशीचे तांदूळ वापरले ना तर बिर्याणी खूपच छान बनते. ॲक्च्युली बिर्याणी चांगली मी पुलाव बनवत आहे ना त्यासाठी. आणि आता त्यामध्ये आपल्याला असा प्रकारचा बिर्याणी मसाला मिळतो, तोही घालायचा आहे. मी पुरं पॅकेट घातलेलं नाही, 2 चमचे होईसर मी थोडा मसाला घालून दिला. आणि आता शिट्टी लावण्यासाठी मी कुकर झाकण लावून देते. आणि आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या घालायच्या आहे. जसं आपण भात लावतो तशा प्रकारच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत.